नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण मुरबाड महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार. पत्रकार संजय कांबळे यांची बातमी 100% ठरली खरी. 15 ते 20 दिवसापूर्वी पत्रकार संजय कांबळे यांनी पानवटी आटल्याने वन्य प्राण्यांची पाहण्यासाठी वनवन, मानवी वस्तीकडे धूम, बेसुमार जंगलतोडीमुळे रस्ता ओलांडताना अनेक प्राण्यांचा मृत्यू अशा मतळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. दुर्दैवाने ही बातमी आज 100% खरी ठरली. कल्याण मुरबाड महामार्गावर बायपास गावाजवळील इंदिला कॉलेज जवळ एका अज्ञात वाहनाने बिबट्याला उडवल्याने तो जागीच ठार झाला. हा मृत्यू वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व भ्रष्ट कारभारामुळे झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कल्याण तालुक्यात बेसुमार जंगलतोड सुरू आहे. खासगीच्या नावाखाली डोंगर, दऱ्या, नदीचे क्षेत्र ओसाड होऊ लागले आहेत. वन विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या मागे कामे लागल्याने त्यांचे जंगलांकडे दुर्लक्ष होत आहे. नुकतेच वन विभागाचे वनपाल व वनरक्षक यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. कल्याण वन विभागावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. याचा परिणाम वन्य प्राण्यांच्या सुरक्षेवर होत आहे. याबाबत पत्रकार संजय कांबळे यांनी वस्तुस्थिती दर्शक बातमी प्रसिद्ध करून धोका व भीती व्यक्त केली होती. आज तालुक्यातील बापस ग्रामपंचायत हद्दीतील इंदिला कॉलेज जवळ बिबट्या पाण्याच्या व भक्ष्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना कल्याणहून मुरबाडकडे जाणाऱ्या भरधाव कारने उडवलं. त्यात तो जागीच ठार झाला. ही घटना सायंकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी आणि कल्याण मुरबाड महामार्ग ज्या वन भागातून जातो तेथे वन्य प्राण्यांना जाण्या येण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मोऱ्या किंवा जागा ठेवलेल्या नाहीत. तसेच वन विभागाने देखील जंगलात पानवटे किंवा इतर सोयी सुविधा निर्माण केल्या नाहीत. त्याचाच हा बिबट्या बळी गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे वन अधिकारी व कर्मचारी देखील या घटनेला तितकेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी होत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.